गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी बनवते गाजरचा हलवा. तर मी हा कधीच बनवलेला नाही आहे. मी फर्स्ट टाईम आज बनवते ते पण. आणि ह्याची रेसिपी मी मम्मीकडून घेतली, आईकडून घेतली आणि यूट्यूबवर पण बघितली आहे. तर तुमच्यासोबत पण मी शेअर करते की मी कसा बनवते गाजरचा हलवा ते. सो जास्ती बकबक नाही करत आहे, व्हिडिओ स्टार्ट करूया. मी कढई ठेवली आहे गाईस इथे गरम करायला आणि आता त्याच्यात मी घी टाकते. तुम्हाला जेवढा घी टाकायचं आहे तेवढा तुम्ही टाकू शकता, या फिर तेलसुद्धा टाकू शकता, तूपसुद्धा टाकू शकता, ते तुमच्यावर आहे. बट मी 3 चम्मच इथे घी टाकलं आहे. तर घी ना म्हणजे गरम होतपर्यंत थोडंसं थांबायचं आहे. म्हणजे नॉर्मल असं गरम झालेलं वाटलं तर जेवढा गाजर तुम्ही किसून ठेवला आहे ना तेवढा त्याच्यात टाकायचं आहे. तर काही लोक काय करतात, एकदम असती थोडं थोडं करून टाकतात, पण तसं नाही. मी एकदमच सर्व टाकते. मम्मी काय नाही होत, सर्व टाकू शकते एकदाच. तर मी एकदाच सर्व टाकलं आहे ना. आता मी त्याला मिक्स करते. तुम्ही पण जेवढा मिक्स करणार ना तेवढा चांगला आहे, कारण की तेवढंच तो घी त्या गाजरला पूर्ण लागतो, तर तो फ्लेवरसुद्धा लागतो एकदम. तर बघू शकता माझं पूर्ण मिक्स करून झालेलं आहे. तर ना आता मी थोडं हे शिजवायला ठेवते, म्हणजे झाकण ठेवते ह्याच्यावर मी जरा. तर थोड्या वेळानंतर बघू हे शिजलं आहे की नाही. तर तुम्ही बघू शकता मी एक साईडला इथे दूध गरम करत ठेवला आहे. तो हा दूध आहे ना अर्धा गरमसुद्धा झाला आहे, बघू शकता तुम्ही. तर मला बस एवढाच गरम पाहिजे दूध. तर आता मी गॅस बंद केली आहे दुधाची. म्हणजे आता जेव्हा दूध थंड होईल ना थोडासा नॉर्मल एकदम, तर ह्याच्यात मी टाकणार आहे तो दूध. तर गाईस, आपल्याला ना गाजरच्या हलव्यामध्ये टाकायला इलायची पावडरसुद्धा लागते, पण ती माझ्याकडे आता नाही आहे, तर मी ती घरीच बनवते. तर त्याच्यासाठी काय लागतो आपल्याला, एक मिक्सरचं भांडं, इलायची आणि थोडीशी साखर. तर आपल्याला ना मिक्सरला लावून फक्त त्याची पावडर बनवून घ्यायची आहे बस, आणि मग ती त्याच्यात टाकायची. तर चला मी दाखवते तुम्हाला मी कशी करते ते. बघा गाईस, हे कसं दिसतंय, म्हणजे इलायची आणि फक्त साखरच आहे. तर आता ह्याची पावडर करते मी. तर गाईस, तुम्ही बघू शकता आपली इलायची पावडर जी आहे ती रेडी झालेली आहे. तर आता ही सर्व मी त्याच्यात टाकणार आहे. तर त्याच्या पहिले मी आता चेक करते आपला जो गाजर आपण ठेवलेला झाकून तो शिजला आहे की नाही. म्हणजे त्याला पूर्ण नाही शिजवायचं आहे, मीडियम शिजवायचं आहे एकदम नॉर्मलमध्ये. तर तुम्ही बघू शकता गाईस, अर्धा जो गाजर आहे तो आपला ऑलमोस्ट शिजलेला आहे. तर बस आता एवढाच शिजवायचा आहे. तर मी आता ह्याच्यामध्ये ना दूध टाकते, म्हणजे तुम्हाला जेवढा टाकायचं तेवढा टाका, बट मी अर्धा लिटर दूध टाकते त्यात. मग मी हे सर्व मिक्स करते. तर तुम्ही पण जेवढा मिक्स करता येईल ना, जेवढा हलवता येईल ना तेवढा हलवा, कारण की तो गाजर जर खाली लागला ना तर एकदम छान टेस्ट लागते का गाजरच्या हलव्याची. मग जेवढा हलवता येईल तेवढा हलवा. तर गाईस, मी आता हे झाकून ठेवते म्हणजे थोडा शिजायला. तर मी गॅससुद्धा स्लो केली आहे, तुम्ही बघू शकता मी गॅस स्लो केली. तर आता ह्याला राहू दे असंच जरा शिजायला. तर गाईस, आता मला पिस्ता आणि काजू आहे ना त्याची थोडीशी पावडर करून घ्यायची आहे, मिक्सरला वाटायचं आहे मला. ते जास्ती नाही, म्हणजे थोडीशी नॉर्मल अशी पावडर करायची, मग तीसुद्धा त्याच्यात टाकल्या जाईल. तर आता ते सुद्धा करूया. तर गाईस, आता मी ह्याच्यात काजू टाकते म्हणजे पावडर करण्यासाठी. आणि माझ्याकडे ना खूप सारे काजू आहेत, म्हणून मी आता थोडे पावडर करणार आणि मग नंतर झाल्यावर थोडा वरतून टाकेल. मग मी ह्याच्यात पिस्तासुद्धा टाकला आहे, तुम्ही बघू शकता. आता ह्याची मी पावडर करते. तर गाईसची पावडर केलेली आहे ती मी इथे टाकली आहे. युई काय बोल लवकर. होय, हलवा. तर गाईस, तुम्ही बघू शकता आपला गाजर जो आहे तो शिजला आहे. तर मी आता ह्याच्यात साखर टाकते, म्हणजे तुम्हाला जेवढा गोड पाहिजे तेवढी तुम्ही साखर टाकू शकता. मला थोडा मिडियमच गोड पाहिजे, कारण की माझ्याकडे ना ऑलरेडी हे सुद्धा आहे, म्हणजे बर्फी, म्हणजे मी त्यात बर्फी टाकणार आहे. तर ते अजून गोड होणार, म्हणून मी एवढीच साखर टाकते. मग त्याला मिक्स करते, म्हणजे थोडासा अजून शिजू दे. तर अजून ते असं आहे त्या गाजरचा प्रकार की जेवढा शिजणार तेवढा चांगला आहे. तर आता मी जी इलायची पावडर केली ती सर्व मी ह्याच्यात टाकते. तर गाईस, मी आता हे हलवते. तर माझा एवढा हात दुखतो आहे ना, म्हणजे एवढा हलवला आहे मी तो गाजर की माझा खूप हात दुखायला लागला आहे. तर जी आपण काजू आणि पिस्ताची पावडर केली ना ती मी ह्याच्यात सर्व टाकते. आणि थोडे ना अर्धे मी कापूनसुद्धा ठेवल्यात, तर ते मी वरतून नंतर टाकेन. तर ह्याला परत मिक्स
तुम्ही बघितलायच गाईस मी किती मिक्स केला आहे ते. तर गाईस मी ह्याच्यात बर्फी टाकते. जर तुमच्याकडे मावा असेल तर तुम्ही मावासुद्धा टाकू शकता. मी बर्फी का टाकते कारण की बर्फीने फ्लेवर येतो म्हणून मी बर्फी टाकते. बरेच जण मावासुद्धा टाकतात, तर तुमच्यावर येते. तर याच प्रकारे आपला गाजरचा हलवा जो आहे तो रेडी झालेला आहे. फक्त मी वरती नावाला काजू टाकते म्हणजे थोडंसं चांगलं दिसायला पाहिजे म्हणून, बाकी काहीच नाही. तर ह्या प्रकारे गाईस आपला गाजरचा हलवा जो आहे तो रेडी झालेला आहे. तर गाईस तुम्ही बघितलं माझा गाजरचा हलवा जो आहे तो रेडी झालेला आहे आणि एकदम भारी लागतो, एकदम टेस्टीसुद्धा आहे. तर आता मी हा व्लॉग इथेच एंड करते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. भेटूया दुसऱ्या व्लॉगमध्ये. बाय.